परभणी शहरांमध्ये नाल्याची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे। परभणी शहरातील शनिवार बाजार येथे गेल्या काही महिन्यापूर्वी नाल्याचे काम करण्यात आले। या नाल्यावर धापा टाकण्यात आला असून तो नाल्यावरचा ढापा पडल्याने नागरिकांमध्ये नाराजगी व्यक्त होत आहे। नाल्याची दुरावस्थेमुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना समोर जावे लागत आहे, तसेच वाहतुकीची अडथळे निर्माण होत आहे। परभणी शहरातील रस्ते व नाले चांगल्या पद्धतीने करावे अशी मागणी प्रशासनाकडे शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक शीला शेटे यांनी केली आहे। परभणी शहरामध्ये कमीत कमी मला तर आठवते की 40 ते 50 वर्षाच्या नंतर कुठेतरी रोडचे व नालीचे कामं सुरू झालेले आहेत। पण त्या रोडच्या व नालीच्या कामामध्ये एक तर कचचा वापर चालू आहे, वाळू कुठंच नाही। व दुसरं म्हणजे जे नाल्या बांधकाम केलं तर नाल्या बांधकाम असं केलं की नालीचं काम जे आहे तर सरळ रेषेत यायला पाहिजे, पण यांनी सोयीप्रमाणे वाकड्या तिकड्या नाल्या करून ठेवल्यात। हे इथं शनिवार बाजारमध्ये मला वाटतं 2 ते 3 महिने झालं असेल काम झालेलं आहे नालीचं, तर त्या नालीवरचा ढापा हा पूर्णपणे तुटलेला आहे व त्या नालीवरच्या ढाप्याला पूर्ण असे जिथं तिथं तडे गेलेले आहेत। आणि हे जे शासनानं निधी दिला ते जनतेचं कुठलं तरी भलं व्हावं ह्या कारणानं निधी दिला, पण यामध्ये जनतेचं भलं नसून गुत्तेदार व त्यांच्या साथीदाराचं भलं असून हे रोडचे होणारे रोडचे व नालीचे कामं हे चांगल्या पद्धतीनं व पक्के करावे एवढंच मी गुत्तेदारांना व शासनाने पण याच्यावर लक्ष द्यावं त्यांना विनंती करीत आहे। जेणेकरून जनतेचे जे पैसा आहे यामध्ये जनतेचा सुद्धा पैसा अडकलेला असते, जनतेला पण त्याचा टॅक्स भरावं लागतं। पण हे जे कामं आहेत पूर्ण कामं जे म्हणजे जवळजवळ 50% निकृष्ट दर्जाचे आहेत। बांधकाम नालीचं करायले त्याच्यावर एक थेंबसुद्धा पाण्याचा नाही, नालीवरचे कुठेही जा तुम्ही नालीवरच्या धाब्यालाच तडे गेलेले आहेत।